बीडीओ विजयकुमार परेट यांची बदली करा, अन्यथा 14 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण. उमेश कोळी. घराच्या जागेच्या संदर्भात उमेश राजाराम कोळी यांनी 30 मार्च रोजी पंचायत समितीमध्ये सुनावणीचे कागदपत्र मागणीसाठी गेले असता बीडीओ विजयकुमार परीट यांनी उमेश कोळी यांना अपशब्द वापरले होते. यानंतर बीडीओ यांनी ग्रामसेवक यांच्या माध्यमातून कणवाड ग्रामपंचायत कार्यालय येथे 1 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता सुनावणीची नोटीस दिली. मात्र सुनावणीवेळी ज्यांच्यासमोर म्हणणे मांडायचे आहे ते बीडीओ उपस्थित नव्हते. यामुळे सुनावणीबाबत बीडीओ टाळाटाळ करत असल्याने त्यांची तात्काळ बदली करा यासाठी 14 एप्रिल रोजी जिल्हा परिषद कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी उपोषणास बसणार असल्याचा इशारा उमेश राजाराम कोळी यांनी दिला आहे. कणवाड येथील उमेश राजाराम कोळी यांच्या जागेसंदर्भात 30 मार्च रोजी पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी मोठा गोंधळ झाला होता. उमेश कोळी यांना वारंवार कार्यालयामध्ये येऊ नको अशी धमकावण्यात आले होते. ज्या जागेबाबत गदारोळ झाला त्याची सुनावणी बीडीओ यांनी 1 एप्रिल रोजी घेतली. या सुनावणीची नोटीस उमेश कोळी यांना 7 दिवस अगोदर मिळणे गरजेचे असताना त्याच दिवशी 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता कणवाड येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवकाच्या माध्यमातून देण्यात आली. या सुनावणीसाठी उमेश कोळी दुपारी 4 वाजता पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी हजर राहिला असता यावेळी बीडीओ विजय परीट गैरहजर होते. परत ये रे माझ्या मागल्याप्रमाणे उमेश कोळी यांना 10 एप्रिल रोजी सुनावणीसाठी हजर राहावे असे सांगण्यात आले. एकंदरीत उमेश कोळी यांच्या जागेसंदर्भात अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी बीडीओ विजय परीट हे टाळाटाळ करत असल्याचे आरोप उमेश कोळी यांनी केले आहे. याबाबत तात्काळ बीडीओ विजय परीट यांची बदली करावी, अन्यथा 14 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा कोळी यांनी गुरुवारी कणवाड येथे दिला आहे. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, कणवाड. नमस्कार, माझं नाव उमेश राजाराम कोळी. मला शिरोळच्या बीडीओ अधिकाऱ्यांनी एक असा खुलासा केला होता की दिनांक 1/4/2026च्या सुनावणीची नोटीस 2 दिवस अगोदर मिळाली आहे, पण ती नोटीस मला 2 दिवस अगोदर मिळाली नव्हती. काय सुनावणीच्या आदल्या दिवशी पण मिळाली नव्हती. ती नोटीस मला सुनावणी दिवशी म्हणजे 1/4/2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कणवाडमधून 11 वाजता मिळाली. ती नोटीस मी घेऊन परत शिरोळ पंचायत समितीमध्ये खुलासा करण्यासाठी गेलो सहाय्यक बीडीओ अधिकाऱ्यांपाशी. तर तिथं ते जे बीडीओ साहेब मला सुनावणीसाठी बोलले होते तिथे नव्हते ते हजर. त्या दिवशी काल संध्याकाळी मला सुनावणीमध्ये असं बोलण्यात आलं की तुला मी जी कागदपत्र लागणार आहे ती कागदपत्र देतो, पण ती मला कागदपत्र काही मिळाली नाही. ती कागदपत्र देताना शिरोळचं पंचायत समितीचं कार्यालय मला टाळाटाळ करत आहे. बीडीओ साहेब तिथं हजर नसल्यामुळे मला ती कागदपत्र मिळाली नाहीत. बीडीओ साहेब त्या संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडीओ साहेब स्वतः हे प्रकरण डावलत आहेत. त्यांना माझं काम करायचं नाही आणि जर चालत राहिलं तर मी येणाऱ्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी मी कोल्हापूरला आमरण उपोषणासाठी बसणार आहे. शिरोळ तालुक्यामध्ये जे हे बीडीओ साहेब माझं काम करत नाही, टाळाटाळ करत नाही, असल्या बीडीओ साहेबांना इथं ठेवण्यात काही मला रुची वाटत नाही. शिरोळ तालुक्यातून त्यांची हकलपट्टी करण्यात यावी.